ताईचं लग्न झाल्यापासून रोहन तिच्या घरी गेलेला नसतो. लग्नाला 1 वर्ष झालेलं असतं. तो त्याच्या ताईला फारसं बोलतही नव्हता, कारण ताईला लग्नात प्रत्येक गोष्ट त्याच्या आई वडिलांनी घेतलेली असते. ताईचे सगळे हट्ट पुरवले असतात. त्यामुळे लग्नासाठी रोहनच्या आई वडिलांचा खूप खर्च झालेला असतो. रोहनला नवीन बाईक घ्यायची असते, पण आई बाबा त्याला बोलत असतात, थांब बघू आपण नंतर तुझं. ताईच्या लग्नात खूप खर्च झालाय अगोदर, ते बघू दे. त्याच्या ताईला खूप मोठ्या घरी दिलेलं असतं. घरात सगळ्या सुखसुविधा असतात. ताई मोठ्या थाटात माहेरी येते. ताई आली की सगळे तिलाच काय हवं नको ते विचारत असतात. रोहन विचार करतो, अरे आता तिचं लग्न झालंय, काय सगळे तिलाच बोलतात. चांगलं आहे ना तिचं घरी. तो आपल्या ताईला जास्त बोलत नव्हता. ताई आली की थोडस बोलायचा आणि बाहेर निघून जायचा. त्याला वाटत होतं, ताई आली की माझ्याकडे आई बाबा दुर्लक्ष करतात. तो कधीही आजपर्यंत ताईच्या घरी गेलेला नसतो. एक दिवस सगळे ताईच्या घरी ताईच्या नवऱ्याने नवीन कार घेतली म्हणून पूजेसाठी जातात. रोहन ही इच्छा नसताना जातो. तिथं गेल्यावर त्याला वाटतं, ताईच्या घरी किती चांगलं आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत, तरीही सारखी काय येते माहेरी, काय माहित. तो सगळ्यांना छान भेटतो. ताईला जातो म्हणून बोलण्यासाठी तो जातो, तर ताई आणि दाजी बोलत असतात. ते खूप चिडलेले होते आणि ते ताईलाच रागवत होते. रोहन लांबून हे सगळं ऐकत असतो. ते बोलतात, तुला किती वेळा सांगितलं होतं की कारसाठी आई वडिलांकडून पैसे घेऊन ये, पण तू काही नाही आणले. शेवटी मलाच घ्यावी लागली स्वतःच्या पैशाने. तुला इतका त्रास देऊन पाठवत होतो की तू त्यांना सांगशील, पण नाही, तू काही बोलली नाहीस. आता कशाला बोलवलंस त्यांना तू. ती बोलते, माझ्या भावाला बाईक घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अगोदरच त्यांच्यावर खूप कर्ज आहे, कुठून देतील ते पैसे. हे सगळं रोहन ऐकतो. त्याला खूप वाईट वाटतं. आज पहिल्यांदा ताईसाठी त्याचे डोळे भरून येतात. मला वाटत होतं ताई सारखीच काय येते, ती स्वतःहून येत नव्हती, तर तिला पाठवलं जायचं आणि ताई सतत हसतच यायची. मनातील दुःख मनात ठेवून मी तिला कधी नीट बोललोही नाही, पण ती कधीच रागवली नाही, कोणालाच काही बोलली नाही. ह्या बहिणी एवढ्या चांगल्या का बरं असतात. तिचा नवरा गेल्यावर रोहन ताईकडे जातो. ती हसून बोलती, काय रे निघालास का. रोहन काहीच बोलत नाही. तिच्याकडे नुसता पाहत असतो. डोळे भरून आलेले असतात. तो ताईला बोलतो, ताई मी सगळं ऐकलंय. ती बोलते, अरे काही नाही एवढं, जा विसरून तू. तो बोलतो, मी सांगतो बाबांना. ती बोलते, नाही हा, तू काही बोलणार नाहीस बाबांना, त्यांना खूप टेन्शन येईल. अगोदरच त्यांना पैशाचं खूप टेन्शन आहे आणि आता सगळं झालंय की व्यवस्थित घेतली की त्यांनी कार. तू सांगू नको कोणाला, प्लीज नको सांगू. तेवढ्यात ते आई बाबा येतात. काय झालं रे, आज खूपच गप्पा चालल्या आहेत बहीण भावाच्या, असं आई बोलते. रोहन बोलतो, काही नाही आई, ताईला बाय बोलायला आलो होतो. आई बाबा ही तिला येतो ग बोलतात व ते निघतात जाण्यासाठी. रोहन मात्र ताई दिसती तोपर्यंत तिला पाहत असतो. तो विचार करतो, किती सहनशील असतात ना ह्या मुली. मला साधी बाईक नाही घेतली तर मी कसा वागलो, पण दुसऱ्याचा त्रास सहन करून सुद्धा आई वडिलांसमोर आनंदाने राहायचं ह्या मुलींकडून शिकलं पाहिजे. ह्या बहिणी एवढ्या का बरं चांगल्या असतात.